अक्कलकोट स्वामींना मानतात तसं इथं नारायण महाराजांना जुनी लोक म्हणजे आमच्या आजोबांच्या काळचे लोक मानायचे. काही दिसत नाही मला काय. ओके आम्ही चाललोय आता कुठे बाप्पा? नारायण महाराजांचं मंदिर आहे, दत्त महाराजांचंच आहे ना. तर तिकडे चाललोय आणि कुत्री बघा किती डेंजर आहेत भाई, उंच उंच. आणि हे एरिया खूप सुंदर आहे, ब्राईटनेस एरिया आहे. तर आम्ही चाललोय पप्पा आणि मी. आम्ही इकडे खरंच लग्नाला आलो होतो, इकडून आम्ही नारायण. थांबा एक मिनिट मॅप बघू दे मला. हा चला बरोबर आहे बरोबर आहे. तर आम्ही चाललोय. समोर बघ ना झाड कसलं डेंजर आहे बाप्पा, बघा कसं डेंजर आहे. तर आम्ही चाललेलो आहे फायनली. आणि पप्पा मला म्हणलंय चल तुला एक मंदिर दाखवतो छान. तर पप्पा पण थोडे कन्फ्यूज होते नक्की कोणतं मंदिर आहे. तर मी मॅप लावला आणि कुठे गेलतो आता आपण? चौफुला, वरवणच्या इथून जवळ आहे, आतमधल्या साईडला 8 किलोमीटर रोड आहे फक्त. तर तुम्ही जर आला तर नक्की इकडे मोरगाव रोडला. हां मोरगाव रोडला येताना वरवणवरून. तर तुम्ही जर इथं आला तर नक्की या. आणि इकडे ह्यांची कचेरी आहे, परत वाचनालय. असं मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे. पण आता आम्ही आलोय चुकीच्या टायमिंगला आणि आतमधून पण काही दिसत नाहीये. आता वाजलेत किती, अजून मूर्ती आतमध्ये दिसत नाहीये. पण अर्ध्या तासांनी ओपन होणार आहे ते. आम्ही आलोय चुकीच्या टायमिंगला. खूप छान आहे मंदिर. इकडे मंगल कार्यालय पण आहे भारी. आम्ही कुठे चाललोय माहित नाही आम्हाला. त्या आजी म्हटल्या इकडे जावा. तर इकडे आता कुत्री वगैरे आहेत. किती स्वच्छ आहे इकडं. आणि इकडं हॉटेल पण आहे छोटंसं. इकडं विहीर आहे ही. त्यांना विचारा ना दत्ताचं मंदिर कुठे. खूप सुंदर आहे. आणि इथं खूप म्हणजे काय किती किती असं उपक्रम आहेत. इतकं स्वच्छ ठेवलंय ना यांनी हे मंदिर, खूप स्वच्छ ठेवलंय. आणि आम्ही आलोय बिनचपलीचं. आता हे समोरचं एक मंदिर आहे, इकडं गोशाला पण आहे. आता एक समोर एक मंदिर आहे, तिथं चाललोय आम्ही. आणि रात्री खरंच खूप छान वाटणार आहे बघायला, आहे ना पप्पा. इकडं गोशाला आहे आणि आमच्या मागं ते कुत्रा आलेला आहे. आणि घरं पण किती सुंदर आहे तिथली, एकदम छान आहेत. ह्या सगळ्या वेधशाळा आहेत. आणि कारंजे आणि ही एंट्री आहे. आणि हे मंदिर बघा किती सुंदर आहे. चला मी तुम्हाला आत दाखवते आता. आणि हे नारायण महाराज आहेत. दत्ताचं मंदिर आहे. फोटो होता पहिला. गाईज हा झोपाळा कसा हलतोय बघा. ओके आम्ही आलोय मंदिरात. इतकं सुंदर वाटतंय ना हे. आतमध्ये आहे काहीतरी. का इथे बसून काहीही खाऊ नये. हे बघा ना कुठे गेलं. असं किती सुंदर आहे. आणि एरिया तर बघा
इतकं प्रसन्न वाटतं, इतकं प्रसन्न संध्याकाळी फार वाटतं. छान वाटतं. संध्याकाळी खरंच जे जवळचे असतील ते येत असतील, पण काय माहित नाही, खूप लांब लांब वस्ती नाहीये. किती भारी वाटतंय. काय म्हणायचंय बाप्पा तुम्हाला? झालं का नाही सेपरेट बेट दर्शन? आहे, सेपरेट बेट आहे. हो, म्हणजे पूर्ण सेपरेटच आहे, काहीच हे नाही. खूप काय 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 आहे इथं, भारी बघण्यासारखं आहे. जर तुम्ही असे आले इथं दर्शनाला तर तुम्हाला पॉझिटिव्हच वाटणार. फार जुनं आहे. आणि आतमध्ये पण आहे ना, झोका हालत होता आहे ना बाबा? हो, हालत होता महाराज झोका. असणार तिथे. आणि असं असं वाटतंय तिथं कोणतरी आहे, म्हणजे असं एक एनर्जी जाणवते. आणि असं आहे ना बाबा, की त्यांचा पण नातू positive. आला. म्हणजे आमच्या आजोबा इथे यायचे पहिले. नाही हं? नारायण महाराजांचा फोटो आमच्या आजोबांच्या घरी होता राशीनला. हम्म, हम्म, हम्म. तर मला माहिती आहे इकडे यायचे ते दर गुरुवारी ह्याला त्याला. आणि त्यांना वाटलं असेल आज नातू कितीतरी वर्षाने आलाय, त्यामुळे असं झोपायला हलला connection आहे. असणार असं वाटतं. पुण्यवान माणूस आहे आमच्या बाप्पा, देव माणूस. ते इथं सगळे असे जे गोशाळा पण आहे आणि काय पप्पा पाठशाळा, पाठशाळा होय. म्हणजे इथं वेधशाळा आहेत. इथं सगळं शिकवतात, जे ब्राह्मणांसाठी गरजेचे आहेत, श्लोक मंत्र वगैरे हे सगळं इथं शिकवतात लहानपणापासून. तर असं आहे इथं. आणि खूप सुंदर आहे, पण खूप सुंदर, मला तो खूप आवडलं. एकदम शांत वाटाने. आणि घर तर इतकं घर नाही, त्यांनी जे बांधले ना ते खूप सुंदर. आणि इथं एक हॉटेल आहे छोटंसं, ते पण छान आहे, क्यूट आहे. नको पुढे जाऊन घेऊ. 4 वाजेपर्यंत थांबू. आणि आता आम्ही 43. आणि इकडं वॉशरूम वगैरे आहे, ते पण इतकं सुंदर आहे ना. इकडे समाधी बघ माझी. म्हणजे महाराजांची आपण समाधी. समाधीकडे गेलतो आत्ता, म्हणजे आम्ही नारायण महाराजांच्या समाधीकडे गेलो होतो आत्ता. आणि खूप सुंदर आहे इकडे पण. दत्त मंदिर आहे. आणि दत्त मंदिर मेन तुम्हाला दाखवलं आधी मी ते. तर ते 4ला ओपन होणार आहे. तर बघू आम्ही 15 मिनटं थांबणार आहे. काय हरकत आहे इतक्या लांब आलो ना थांबायला. हो की नाही? चला चला चहा घेतो आम्ही. वेळ टाइमपास. तर चलो. इथं कुत्री खूप आहेत पण. दत्त महाराज इथं कुठं असतं? हा, पण भीती वाटत नाही, श्वान म्हणतात पण त्याला, आहेत. श्वान. तर चला आम्ही चहा पितो आता. तिथं बॉबी खातात आहेत. आणि एकदम असं जुन्या स्टाईलचं आहे सगळं इकडं, एकदम साधं. तर बसतात बॉबी खात. आणि आम्ही चहा मागवलाय. चहा किती छान आहे. तर आता आम्हाला कळालं की मुलं नाही आहेत इथं वेधशाळेत शिकण्यासाठी, बंद केलंय. आऊच, खाली नाही बघितलं मी, ठेच लागली. कारण त्यांना म्हणावं असे शिक्षक नाही मिळते असं म्हणणं आहे त्यांचं. तर चांगले शिकवायला पण. आणि इथं सगळे कामगार राहतात, इतकं सुंदर, किती भारी वाटत असेल त्यांना. आणि पुढून आलेला आहे गाईंचा घोळका, बापरे. तर आता अजून उघडायचं का बाबा? पप्पा आत जाऊन उभं राहायचं का आतमध्ये? तर ह्या बघा सगळ्या लाईनीने थांबल्या होत्या, कारण त्यांनी सांगितलं होतं त्यांना थांबायला. आता ते पुढं गेले, तर ह्या सगळ्या पुढं गेल्या. एक पण पुढं नाही गेली ह्यातली, गाई बैल काय असेल ते. बघा कशा पळाल्या. त्यांचा मालक आलाय मागून, दिसतोय का? हा, तर ते बरोबर पळाल्या बघा. त्यांना मी विचारलं की त्या मारतात का, तर नाही म्हटले. आणि ह्या अशा गेलेल्या आहेत. किती गाय आहेत. आणि हा त्यांचा मालक आहे. तर ह्याच्या येण्यासाठी थांबल्या होत्या त्या. किती शिस्त आहे त्यांच्यात. सगळं इथं बरोबर बघा ना, सगळं इथं थांबलं होतं बरोबर. आता एक गुरुजी गेले आतमध्ये, बहुतेक आमचं दर्शन होईल आता. तर चला. नाही हो, घाला ना ओपन, झालं ओपन. तर असं आहे, नाही तर असं मंदिर आहे हे. आतमध्ये दत्त महाराज.
हे प्रत्येक खांबावर सगळ्यांची नाव आहेत, सगळ्यांची. आणि किती भारी नारळ फोडायला इथं जागा आहे. आणि हे औदुंबराचं झाड. आतून या बाप्पा. नारळ फोडायचं. हा ना, किती छान आहे, स्वच्छ. हे सगळं दिसत बरं का, कुबेर. प्रत्येक खांबावर आहे ना नाव आहेत. इथं नकुल, अर्जुन, तिकडं महाभारताची आहेत आणि तिकडं रामायणातली नाव आहेत. खूप छान मंदिर आहे. पण तर आमचं दर्शन झालं, इतकं सुंदर वाटलं. तिथल्या प्रत्येक खांबावर दत्तांच्या अवताराचं नाव लिहिलेलं आहे. आणि आहे ना खूप सुंदर. आतमध्ये मी व्हिडिओ घेतलाच आहे त्यांनी, म्हणजे व्हिडिओला मनाईच आहे तिथं, पण तरी मी घेतलाय कारण तिथं कोण नव्हतं म्हणून. गुरुवारी तर गर्दी असते, पण ते खूप छान आहे, खूप छान आहे. प्रसाद असतो. हां, टायमिंग बघा किती. 4ला ओपन होतं, 12 ते 4 मंदिर बंद असतं. आणि गुरुवारी पालखी निघते वाटतं 11:15 आणि चला आता आम्ही चप्पल वगैरे घातलेत आणि खूप सुंदर आहे. पण हे तुम्हाला मी व्हिडिओ म्हणजे पण इथंच राहतात सगळे, गुरुजी वगैरे सगळे. मी व्हिडिओ तर घेतलाच आहे सगळा, तो पण तुम्हाला दाखवते. ब्लॉगसाठी घेतलेलंच आहे सगळं. आता आम्ही निघणार आहे घरी जायला, कारण आता खूप उशीर झाला आहे. 4-10 वाजले. परत संध्याकाळ झाले की पप्पांना परत प्रॉब्लेम होईल दिसायचा. तर आता आम्ही निघतोय. चहा वगैरे पिला, तर चहाचे पण ओळखीचेच निघले आमच्या पप्पांच्या. तर निघतो आता आम्ही. गाडी लावली आम्ही इथं. चलो आता. खूप छान आजचा दिवस, साथ दिली फ्रेश आजचा खूप दिवस. आणि आमची ब्राउनी पण आली आज दत्त मंदिरात. खूप छान मंदिर आहे दत्त मंदिर. माहित पण नव्हतं हे असं हिडन प्लेस आहे. मला तर माहितीच नव्हतं हे. तर चला आता बाकीचं तुम्हाला नंतर सांगते सगळं. बाय बाय. तर ह्याचं बाहेर पडताना हे असं आहे. इथून तुम्ही आतमध्ये येऊ शकता आणि ह्याची एंट्रन्स अशी आहे आतमध्ये. तर मग अशी मी ते इथं रस्ता व्यवस्थित नव्हतं म्हणून नीट नाही आलं, पण ह्या अशी एंट्री आहे. आणि बाहेर पण बघा मस्त आहे. आणि संध्याकाळी खूप भारी दिसणार आहे, खूप छान. आणि भुलेश्वरला इकडं रस्ता आहे. 1000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे भुलेश्वर. तर ते पण आम्ही नक्कीच आता इथून बाबा बाहेर, त्याला पण आम्ही नक्कीच लवकर येऊ. तर चलो चलो घर. अब डायरेक्ट अवधूत चिंतन. चला आता आम्ही खूप मस्त दर्शन झालं. इतकं छान. इकडं बाहेर पडलं ना तर वाटत पण नाही की आतमध्ये असं होतं, आहे ना बाप्पा. एवढं भारी. इकडं बाहेर सगळं ओसाड आहे आणि आतमध्ये इतकं छान आहे, वाटत पण नाही की असं आपण एकदम ओसाड भागात. हो, बेट आहे, बेट. म्हणजे चारी बाजूने पाणी होतं. अच्छा. तर हे तिरुपती हॉटेल तुम्हाला हायवेनीच दिसेल. आणि हा नारायण, जय नारायण असं लिहिलंय बोर्ड. तर तुम्ही इथून आतमध्ये येऊन नारायण बेट, इथून सरळ रस्ता आहे हे बघा. आणि हा कोणता रोड आहे बाप्पा? हा केडगाव तो रोड आहे ना, चौफुला तो रोड आहे हा. तर तुम्ही इथून आत जाऊ शकता. आणि हे तिरुपती म्हणून रेस्ट्रो अँड बार असं आहे. हॉटेल तिरुपती म्हणून आहे, तिथून तुम्ही आत जाऊ शकता. नारायण बेट लिहिलेलं आहे. वाटलं तर हे पण दाखवते. अजिंक्य हॉटेल असं आहे. आता आम्ही इकडे मोरगाव जेजुरीच्या रोडने चाललोय. तर नक्की तुम्ही पण जावा, खूप छान वाटेल तुम्हाला. बाकीचं मी तुम्हाला घरी गेल्यावर बोलते. कोई सीन सांगो. आज म्हणजे चमत्कारच झालाय आमच्या घरात.
चमत्कार म्हणजे खूप ही कुंकू किती लेट झाला आणि ना दिसना मला हा त्यामुळेच आम्ही फोन करत होतो. रॉंग साइडने आलो. कशाला रॉंग साइड? मग आता तिकडं डिवायडर नाही. हा आणि पप्पांनी दीदी सांग काय झाले? मोठं खूप घडलंय मोठं. बघायला पाहिजे कुठं आणि सूर्य हे का मी चंद्रच आहे. आणि आज आहे ना आमच्या घराचा वाढदिवस आहे. हा तर हो न सांगता मला माहित नव्हतं, मी नसतं आणलं पण तिकडे पूजा म्हणजे आम्ही न सांगता पहिल्यांदा डायरेक्ट पप्पांनी आणि हे योग्य की पप्पा तिकडे होते पूजेला आता म्हणून त्यांनी आणलंय. ठीक आहे ओके. तर पण आज खूप आम्ही पप्पांच्या मागे लागतो म्हणून मेन म्हणजे काय आणले पण अजून बडीशेप बडीशेप पण आणली. अरे वा वा जेवणानंतर खायला. तर आता आम्ही हे आणलेलं पार्सल पप्पांनी इकडे बघू शकता तुम्ही आणि क्वांटिटी पण जास्त दिसते मला. आणि आम्ही फक्त काय सांगितलं होतं दीदी मंचा सूप आणि एक भाजी सांगितली. हा पप्पा म्हणले आज आणतो भाजी. मी तर झोपेत उठले आणि ही मला म्हणली सांग काय आणायचे तुला. झोपत उडाली. हा पण पप्पा स्वतःहून नाही आणत. आम्ही जेव्हा मागं लागतो तेव्हाच आणतात ते स्वतःहून आणले आज म्हणजे. तर आता आम्ही नाही सांगतो आम्ही जाऊ द्या माझ्या पोरींना बिचाऱ्यांना बाहेर नाहीत नेत नाही कधी. आज जाऊ तर पप्पांनी आणले आहे. बाई रोटी पण आणली का काय? तुम्हाला आवडतं ना नान पण आणले. त्यांनी असं पेपर मध्ये टाकले बांधून पेपर मध्ये आणि ही भाजी. तर आज पप्पांची चॉईस बघू आपण काय कोणती भाजी आणली बघू. आता बघू काय आहे कोणती आहे बघू. बिल बघू. पहिले खोल सगळं बघत बघ. अगं बिल वर नाव आहे ना. कोणती बाई बघ बाई. मसाला पनीर मसाला फर्स्ट टाइम. आणि एवढं आपण हॉटेलमध्ये गेलो ना पनीर मसाला एवढे नाही क्वांटिटी भेटत. पनीर मसाला आणलाय बाप्पाने. ठीक आहे बाप्पा पास झालेले ओपन कर. चॉईस मध्ये पास झालेले आहेत पप्पा. सूप आहे. हा मग आणि हे सूप आहे. सावकाश. वा सूप आम्हाला सगळ्यांना आवडतं. तर पप्पा भाजीच्या चॉईस मध्ये पास झालेले आहेत. थँक्यू. आम्हाला नव्हतं माहिती बाप्पा भाजी कोण घेणार. मम्मीने सांगितलं होतं पनीर अंगारा. पनीर अंगारा आणायला होता ना मम्मी तू. पण हा अंगारा असताना पनीर कशाला अंगारा पाहिजे? परत खून बने. हा अंगारा असताना पनीर अंगारा कशाला पाहिजे? पनीर मसाला. ओ माय गॉड. बापरे भाई तुम्हाला मम्मी तुला काय म्हणायचंय पप्पा डायलॉग मारताय. आता मम्मी खाणार. तुला 500. थँक्स डॅडी. तुला 100 घराच्या वाढदिवसानिमित्त. दीदी कळलं का कसं आहे. तिला 100 तुला 100 तुला 500. थँक्स. हे काम करते. ओ माय गॉड. देव पैसे. इकडे या. अरे थांब की मम्मी. मला 500 भेटले सगळ्यांनी. का दिले सगळ्यांनी नीट बघा मला 500 भेटले. बरं रे तुला 200. दरवेळेस मला देण्यात पैसे. 200 दिले मला. अगं घे ना समाधान. तुझं तेवढेच आहे. अजून काय द्या की 500 त्यातले. पप्पा नाही मला हप्ता भरायचा. परत पप्पा तुझं तेवढेच आहे म्हणून तुला 100. दर तुला तर 500. तिला 500 भेटलं. 500 तुला 500 दर. चल आईश करा. आता मी माझ्याकडे झाले इकडे या सगळ्यांनी 500 700 झाले माझ्याकडे. तोंड दाखव नाही. सगळ्यांना पप्पांनी मालामाल केले. अगो बा महिन्याची हॅपी परत घेतात बघा. परत घेतात मम्मी तुम्ही पप्पांना सांग ना बाबा ओरडतात मला. आमच्या घरात जबरदस्त चालू आहे इकडे मागं. तर गाईज मला पैसे भेटलेले आहेत. त्यांचे लगेच रिटर्न पण घेतले पप्पांनी. पण माझे नाही मी देणार. मी साठवते पैसे. आणि अजून एक खुशखबरी आहे त्यांना सांगते मी. ते नंतर सांगणार ह्याच्यात नाही सांगणार. पप्पा तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची आहे. तर चलो आता आली का खाऊन. मम्मीने पहिले खाल्लं. आता आम्ही गरम गरम सूप पितो. आणि मी आज 2 तास झोपले. 2 तास. हा चॉपस्टिक्स.
तर चलो आता मी काम करते थोडंसं. ती सूप आणते तुम्हाला दाखवते मी. ओके गाईज, आम्ही पितोय सूप. आणि माझा अवतार इग्नोर करा, कालचीच वेणी माझी. कॉपीराईट येईल ना. तर आम्ही पितोय सूप. सगळ्यांना सूप खूप आवडले, पप्पांना पण सूप खूप आवडले आहे ना पप्पा. मग तुम्ही आणलंय म्हणल्यावर छान लागतं. असंच तुम्ही आणत जावा मध्ये आधी. गेलेलं काय वाटत नाही. आणि मागच्या वेळी आकाशाने माणसाने सूप आणलं होतं ना. नाही, प्रॉब्लेम काय झालता, त्याचे चॉपस्टिक्स असतात, नाही. त्याला चॉपस्टिकच म्हणतात एक ना. नंबर. तर ते जास्त टाकले होते. काय चॉपस्टिक्स म्हणतात ह्यात पण टाकले असते ना. ड्राय नूडल्स. जर कोणी माझी चूक काढली तर ड्राय नूडल्स. तर ते जास्त टाकले होते म्हणून असं खूप गिळगिळीत झालं. त्याच्यामुळं आता सूप खूप छान आहे. हा, मम्मीची तळलेली कुरडई, माझे ड्राय नूडल्स. तर आवडलं आम्हाला. पप्पा तुम्ही असंच आणत जावा मध्ये आधी, चांगलं वाटेल आम्हाला पण. असं जरा हे करत जावा. चलो बाय बाय.